नमस्कार, यश कॉम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज एक नवीन भरती आपण घेऊन आलो, तर त्या भरतीचं नाव आहे बघा AIMS नर्सिंग ऑफिसर भरती, म्हणजे अखिल भारतीय आयुर्विमा संस्था यामध्ये भरती निघालेली आहे। तर ती भरतीमध्ये टोटल जागा आहे 3500 जागांची भरती निघालेली आहे। तर त्यामध्ये एकच पोस्ट आहे नर्सिंग ऑफिसर। नर्सिंग ऑफिसर म्हणजे जे BSc झालेले विद्यार्थी आहेत नर्सिंग मधून, तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही भरती आहे। तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे आपण बघूया। तर शैक्षणिक पात्रता BSc लागणार आहे, नर्सिंग BSc नर्सिंग इंडियन नर्सिंग कौन्सिल किंवा राज्य नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त विद्यापीठातून नर्सिंग पदवी घेतलेली असावी किंवा BSc झालेली असावी। पोस्ट सर्टिफिकेट पोस्ट बेसिक BSc नर्सिंग हे एक क्रायटेरिया त्यासाठी आहे। दुसरा पर्याय जनरल नर्सिंग असलं पाहिजे, मिडवाइफरी मध्ये डिप्लोमा राज्य नर्सिंग कौन्सिल मान्यता संस्थेतून ही काय झाली पाहिजे, BSc नर्सिंग झालेली असली पाहिजे। सर्वांसाठी आवश्यक काय बघा, भारतीय राज्य नैसर्गिक नर्सिंग कौन्सिल मध्ये नर्स किंवा मिडवाइफ म्हणून नोंदणी असणे आवश्यक आहे। 50 खाटांच्या रुग्णालयात 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे, म्हणजे 50 खाटा ज्या रुग्णालयामध्ये आहेत त्यांच्या मध्ये तुम्हाला अनुभव असलेला असला पाहिजे। त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण पदनिहाय कास्ट निहाय काय जागा। ओपन साठी 1400 जागा आहेत, ओबी साठी 950 जागा आहेत, SC ST साठी 650, ST साठी 400 आणि PWBD साठी 100 अशा प्रकारे कास्ट निहाय जागा आहेत। या कास्ट निहाय जागा कोणत्याही वेबसाईटवर नाही, कुठेही जाऊन तुम्ही चेक करा, फक्त आणि फक्त आपल्याच वेबसाईटवर। वेबसाईटचं नाव आहे नवीननोकरी.com। तर नेक्स्ट आपण बघूया शारीरिक पात्रता। शारीरिक पात्रता या ठिकाणी असणार आहे बघा, शारीरिक पात्रता कुठल्याही प्रकारची शारीरिक फिजिकल पात्रता तुमची घेण्यात येणार नाही, फक्त जे उमेदवार अपंग आहेत त्यांच्यासाठी ही पात्रता असणार आहे, तुम्ही वाचून घ्या अपंग उमेदवारांच्या साठी। त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया वयाची अट। वयाची अट 22/7/2025 रोजी वय किती पाहिजे, 18 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला वय पाहिजे। आणि शासकीय नियमानुसार वयामध्ये सवलत काय, जनरल SC ST साठी 5 वर्ष, ओबी साठी 3 वर्ष, जनरल साठी कोणतीही वयामध्ये सूट दिलेली नाही। नेक्स्ट आपण बघूया वय मोजायचं असेल तर कॅल्क्युलेटर आहे। त्यानंतर नेक्स्ट बघूया पेमेंट स्केल। पेमेंट स्केल तुम्हाला 44,900 ते 1,42,400 रुपये पर्यंत पेमेंट स्केल तुम्हाला मिळणार आहे मॅट्रिक 7वे वेतन आयोगानुसार। नंतर आपण बघायचंय नोकरीचे ठिकाण। नोकरीचे ठिकाण हे जे अखिल भारतीय आयुर्विमा संस्था आहे त्यामध्ये सर्व शाखांमध्ये सर्व ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सगळे शाखा चेक करून घ्या, तुम्हाला पाहिजे असेल ते शाखेमध्ये तुम्ही जॉब करण्यासाठी लागेल। त्यानंतर फॉर्मची फी आहे, जनरल आणि ओबी साठी 3000 रुपये, SC ST EW साठी 2400 रुपये आणि PWBD म्हणजे अपंगासाठी 0 फी आहे, कुठलीही फी या ठिकाणी घेतली जाणार नाही। त्यानंतर परीक्षेचं वर्णन। परीक्षा कशी असणार आहे, परीक्षा बघा CBT टेस्ट असणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट, संगणकावरती तुमची टेस्ट घेतली जाणार आहे। यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत, 100 प्रश्न असणार आहेत, त्यानंतर त्यासाठी 100 गुण असणार आहे, त्यानंतर 90 मिनिटांचा पेपर असणार, त्यानंतर प्रश्नांचे विभाग नर्सिंग संबंधित 80 प्रश्न असणार आहेत आणि जनरल ऍप्टिट्यूड ज्ञान आणि संगणक यामध्ये 20 प्रश्न असणार आहेत। चुकीचा जर प्रश्न झाला, चुकीचं सोडवलं तर तुम्हाला 0.25 म्हणजे एकाच 3 असे वजाबाकीचे गुणोत्तर असणार आहे। त्यानंतर आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे। पहिल्यांदा CBT टेस्ट असणार आहे, गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या उमेदवारांना काय होईल, AMS साठी बनवण्यात येईल आणि कागदपत्र तपासणी करून वैद्यकीय चाचणी अंतिम टप्पा राहील। त्यानंतर सुरू होण्याची तारीख 26/6 हे फॉर्म चालू झालेले आहेत, म्हणजे आजच हे फॉर्म चालू झालेले आहेत। त्यानंतर अंतिम तारीख आहे 9/8 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता। त्यानंतर फी भरण्याची अंतिम तारीख सुद्धा 9/8 आहे, म्हणजे अवघ्या 9 तारखेपर्यंत। अर्ज अपडेट करू शकता 11/8 ला आणि 12/8 ला अर्ज काय करू शकता, दुरुस्त करू शकता। त्यानंतर परीक्षा असणार आहे 15/9 आसपास परीक्षा असणार आहे, फिक्स तारीख नाही, त्याच्या आसपास परीक्षा असेल। त्यानंतर आवश्यक कागदपत्रे, इथं वेगळ्या प्रकारची जे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे आवश्यक आहेत ती सगळी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत। तुम्ही ही कागदपत्रे आमच्या नवीननोकरी.com या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करून चेक करू शकता।
आपल्या वेबसाईटवरती जबरदस्त चांगल्या प्रकारची माहिती आहे, तुम्ही चेक करून घ्या. विद्यार्थ्यांना ज्या अडचणी त्या सगळ्या अडचणी आणि त्या सगळ्या शंकांचं निरसन याच वेबसाईटवरती आहे आणि सुटसुटीत दिसायला सोपी मोबाईलवरती तुम्ही यूज करू शकता अशा प्रकारची वेबसाईट आहे. आणि वेबसाईटवर गेल्यानंतर नोटिफिकेशन अलाउ करून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढील नोटिफिकेशन लगेच पोहोचेल. त्यानंतर नेक्स्ट बघा, या ठिकाणी तुम्हाला अर्जाची लिंक दिलेली आहे, जाहिरात PDF सुद्धा इथं दिलेली आहे. आपली वेबसाईट 3 भाषांमध्ये आहे, तर इंग्लिश आहे, हिंदी आहे आणि मराठी. तिन्ही भाषांमध्ये तुम्ही काय करू शकता, ही पोस्टर बघू शकता. अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी यश कॉम्प्युटर खानापूर या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. इंस्टाग्रामला आमच्या चॅनलला फॉलो करून ठेवा, कारण इंस्टाग्रामवर लगेच भरती सुटल्या तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.